नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान पार पडणार आहे। प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसले। शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक, जळगाव आणि अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या। मात्र जळगाव इथल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। एक्स या सोशल मीडियातल्या माध्यमावर व्हिडिओ शेअर करत अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। कुठे आहे निवडणूक आयोग असा प्रश्नही अंधारे यांनी केलाय। पैसे देणारा जो माणूस आहे तो शिंदे गटाचा पदाधिकारी आहे। महोदयांनी यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये ही घटना घडलेली आहे। आम्ही न्यायालयीन लढाई लढायला तयार आहोत। थोड्या मोठ्या सभेमध्ये असं आम पब्लिकमध्ये कोणी पैसे वाटणार आहे का? हे शिक्षकांचं मतदान आहे, त्याच्यामुळे पैसे वगैरे काही वाटले नाही, यांच्याकडे काही मुद्दे नाही। या प्रकरणी ठाकरे गट निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे। अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे विधान परिषद निवडणुकीच्या आधीच राजकारण तापलंय। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे। लोकसभेनंतर या 4 जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसले। या निवडणुकीच्या प्रचारातल्या एका व्हिडिओनं राजकारण मात्र तापलंय। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप केलाय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेनंतर पैसे वाटप झाल्याचा आरोप अंधारे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केलंय, तर शिंदेंच्या शिवसेनेनं अंधारे यांचे आरोप फेटाळले। कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका। मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे। तो 50 खोके नॉट ओके आणि त्यांनी 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलंय। समोर पराभव दिसतोय, मग उद्या पराभव झाल्यानंतर त्याची कारण काय, तर अगोदरपासून ते ग्राउंड तयार करून ठेवायचं। याद्या देत असताना एखाद्या पैसे पण दिले जातात, यादीवर खर्चाला 500 रुपये देतो। हे इलेक्शनची प्रोसेस आहे। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात महिनाभरापूर्वी पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण गाजलं। यात एका अल्पवयीन धनिक पुत्रानं दोघांना चिरडलं। या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच पुण्यात आणखीन एक हाय प्रोफाईल हिट अँड रनचं प्रकरण समोर आलंय। पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात कार चालकानं दोघांना चिरडलं। या अपघातात दुचाकीवरच्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा तरुण गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झालाय। अपघाताच्या वेळेला आमदाराच्या पुतण्यानं मद्यप्राशन केल्याचा आरोप स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। फॉर्च्युनरवाला ओव्हरटेकला होता आणि त्या मुलाला उडवलं। ते मूल वर उचलून परत त्या गाडी फोडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाही। काय ते म्हटले आम्ही आमचं बघू, त्याच्यामुळे मग ते निघून गेले लगेच। 304(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। IPC सेक्शन खाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। या अपघात प्रकरणी पोलिसांनी आमदाराच्या पुतण्यावर गुन्हा दाखल केलाय। अपघाताच्या वेळेला आरोपी आमदार पुतण्यानं मद्यप्राशन केलं होतं का याचाही तपास सुरू आहे। पुणे पोर्शे अपघातानंतर आणखीन एक भीषण अपघातानं पुणे हादरलं। धक्कादायक बाब म्हणजे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं आपल्या कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवल्याचा प्रकार घडला। यात एकाचा मृत्यू झालाय, तर एक जण जखमी झालाय। या प्रकरणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या कार चालवत असताना दारूच्या नशेत होता असा आरोप करण्यात येतोय। मात्र आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी हा आरोप फेटाळलाय, तर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। दोघेला त्याची मेडिकल झाली। तुमच्या पुतण्याने स्वतः उचलून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलेलं आहे। लोक असे म्हणत असतील तर ते 100% चुकीचं आहे। कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ॲक्सिडेंट्समध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे। पोर्शे कार प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। आता आमदाराच्या पुतण्याचा अपघात प्रकरणात सहभाग आहे, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेकडे बारकाईनं लक्ष दिलं जात आहे। पुणे नाशिक महामार्गावर कळंबच्या जवळ भीषण अपघात झाला असून बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडण्यात आलं। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेतील मुख्य आरोपी मयूर मोहिते हा पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे।
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू साहेबराव मोहिते पाटील यांचा मयूर मोहिते पाटील मुलगा। आमदार मोहिते यांच्या पाठोपाठ पुतण्या मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतो। तो इंजिनियर असून सध्या कुटुंबाचा व्यवसायही सांभाळतो। तसंच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मयूर इच्छुक असल्याची माहिती मिळते। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू झालाय। राज्यात सध्या आरक्षणावरून वातावरण तापलंय। मराठा आणि ओबीसी असा संघर्ष तापल्याचं पाहायला मिळतंय। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर वाशीमध्ये उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीला गुलाल तुमच्यावर रुसेल असा थेट इशारा मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नवी मुंबईतल्या वाशी इथे दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली। जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका, विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल। मी लायकी वगैरे मी कायम का म्हणतो तुमची लायकी नाही, जी गोष्ट आडातच नाही ती पोहऱ्यात येणार कुठून? आपण सगळ्या सोयरांचा नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलंय, रक्ताचा थेट वारसदार। मी सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना। मनोज जरांगे यांनी याआधीच विधानसभेच्या रिंगणात उमेदवार उतरवण्याचा इशारा दिलाय। लोकसभा निवडणुकीकरता जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात दिसून आला होता, त्यामुळे जरांगे यांच्या इशाऱ्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन राज्य सरकारनं दिल्यानंतरच वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी एक उपसमिती सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे। सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत। काही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवूनच देणार अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे। मात्र रविवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी मागणी केली। राज्यात मुस्लिमांना सुद्धा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे। जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी। पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। त्यांच्या ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत। मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ जरांगे यांनी मुस्लिम आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या मुस्लिम आरक्षण कार्डचं काय होतं हे पाहावं लागेल। जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। तसंच सरकार आरक्षण कसं देत नाही हे मी पाहतो असा इशाराही जरांगे यांनी दिलाय। जरांगे यांच्या या मागणीनंतर राज्यातलं राजकारण तापलंय। मुस्लिमांची सरकार दरबारी कुणबी नोंद झाली असेल तर राज्यातील सर्व मुस्लिमांना सुद्धा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे असं जरांगे यांचं म्हणणं आहे। जरांगे यांच्या या मागणीवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय। 13 तारखेपर्यंत संयमी भूमिका ठेवूया, शांत भूमिका ठेवूया, पण एकमेकांनी भडक वक्तव्य करून आपल्या कुणाच्याही कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी। मराठा असू दे, धनगर असू दे, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाज, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं। आधी मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष सुरू आहे। आता जरांगे यांनी यात मुस्लिम धर्मियांना सुद्धा ओढण्याचा प्रयत्न केला आहे। आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी शनिवारी उपोषण मागे घेतलं। छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेत्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर हाके आणि त्यांच्या सहकार्याने उपोषण सोडलं। यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली। भुजबळांच्या याच टीकेला मनोज जरांगे यांनी रविवारी प्रत्युत्तर दिलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवलाय। शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झालेली पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, सारख्या योजना पाहिजे, शेपूट त्याचं लांबत चाललंय। जरांगे यांनी केलेल्या मागण्या कोर्टात टिकणार नसल्याचा दावा करण्यात येतोय। यावरून सुद्धा जरांगे यांनी भुजबळ यांना लक्ष्य केलंय। लगेच गोळ दिसतो टिकन का नाही काय नवा, मग तो काय करतो तवा घडला खराटे मारी झोपला घरी घोरत। आणि रिझर्वेशन नाही दिलं तर मग तुम्हाला बघतोच 288 निवडणुका लढतोच, छगन भुजबळला संपवतोच, धनगर बांधवाबरोबर माझा विरोध नाही। काय चाललंय? आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा जरांगे यांच्या निशाण्यावर आले आहेत।
नाशिकमधील काळाराम मंदिराच्या परिसरात आक्षेपार्ह पत्रकं वाटण्यात आली होती। या पत्रकावर काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असल्याचं म्हटलं होतं। यावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला। नाशिकमध्ये शनिवारी पंचवटी परिसरात 4 तास तणावाचं वातावरण होतं। या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय। हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली। दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार केला गेल्याचं गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। यातनं कुठेतरी कलुषित मन होऊन पुढे कायदा सुव्यवस्था निर्माण होणं या सगळ्या गोष्टी टळलेल्या आहेत। वादग्रस्त पत्रक पोस्ट करत राजकीय नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। यावर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली। सोशल मीडियावर ते चालवून द्यायचं जेणेकरून लोकांमध्ये गैरसमजुती तयार व्हायच्या आणि त्यातनं दंगासदृश स्थिती तयार व्हायच्या अशा प्रकारचे प्रयत्न हे यापुढे होऊ शकतात। आरोपींच्याकडून 4 मोबाईल 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत। त्या व्यक्तीच्या पाठीशी कोण आहे याचा तपास सुरू असल्याचं सुद्धा गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही। मात्र ठाणे कल्याणसह 7 जागा जिंकल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावलाय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून मिशन मुंबईचा नारा दिला जातोय। मुंबईसह विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यात मुंबईतील वरळी मतदारसंघ चर्चेचा विषय आहे। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आमदार आहेत। त्यामुळे वरळीवरून राजकीय दावे प्रतिदावे केले जात आहेत। मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल आहे, जांभुरी मैदान, तरी कमळ इथे येऊ देणार नाही। वरळी A+ होत असताना सगळीकडून लोक येतात, सगळ्यांचं स्वागत करतो। काही मोठे लोकांनी इथे रोड शो पण करावा। आता ते बघा पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात संथ गतीनं मतदान झालं होतं। यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका आणि काही आरोप केले होते। या आरोपांनंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार केली होती। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल मागवलाय। त्यात आरोप निराधार असल्याचं स्पष्ट झाल्यास उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। या अहवालावरूनच ठाकरे गटानं निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता। सतत वाटतं की इलेक्शन कमिशन म्हणजे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे। निवडणूक आयोग भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला माहिती आहेच, हे वाटतंच। निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे, पक्षपाती पद्धतीनं काम केल्याबद्दल। ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर होईल। ठाकरेंवरच्या संभाव्य कारवाईच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये जुंपले आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे निवडून आले। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार कार्यालय नवनीत राणा यांनी रिकामं करून 1 महिना उलटून गेला। मात्र हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं नव्या खासदारांना देण्यात आलं नाही। त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यासमोर हा विषय मांडला। तेव्हा त्यांनी सबुरीचा सल्ला दिला। यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार यांच्या संपर्क कार्यालयाचं कुलूप तोडून कार्यकर्त्यांचं आत प्रवेश केला। मात्र हे कुलूप तोडणं यशोमती ठाकूर यांना भोवलंय। या प्रकरणी ठाकूर यांच्यासह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही आंदोलन करणार। यांनी आमच्यावर जोर जबरदस्तीनं गुन्हा दाखल केलेले आहे। ठीक आहे, करा। तुम्हाला इमॅच्युअर वागायचं असेल तर वागा। रवी राणा आणि खासदार अनिल बोंडे यांच्यावर आरोप करत ठाकूर यांनी गंभीर आरोप केले आहेत। आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून मीटिंगमध्ये पण त्यांना 3ऱ्या ठिकाणी बसवतात। ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे राणा आणि बोंडे आहेत। खासदार कार्यालय सील केलं तरी बाहेर टेबल टाकून बसू असा इशारा ठाकूर यांनी दिलाय। एसटीचा प्रवास सुरक्षित असं ब्रीदवाक्य घेऊन महामंडळाची बस रस्त्यावर धावते। परिवहन मंडळाच्या बसला नागरिकही लाल परी म्हणून कौतुकानं पसंतीही देतात। मात्र गेल्या काही दिवसात बसच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे।
असाच एक एसटीचा भीषण अपघात पुण्यात झाला। दौंड तालुक्यात असलेल्या जवळच्या जवळ एसटी बसला भीषण अपघात झालाय। भरधाव वेगानं जात असलेली बस झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला। पुणे सोलापूर रस्त्यावर यवतच्या जवळ झालेल्या अपघातात जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। अपघात झालेली बस पंढरपूरहून मुंबईकडे निघाली होती। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला अशी प्राथमिक माहिती आहे। मात्र झाडावर आदळलेल्या बसचे फोटो पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते। या अपघातात बसचा चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळत आहे। या वाढत्या अपघातांमुळे एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत। अशातच आज होणारी नीटची पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला। नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शनच्या नंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। नीट पेपरफुटी प्रकरणी 2 शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं। नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये 2 ठिकाणी छापे घालून जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांना ताब्यात घेतलंय। संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखा पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत। पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूरमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळते। दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत। जलील पठाण यांच्या लातूरमधल्या घराला कुलूप असल्याचं समोर आलं। याच ठिकाणी जलील पठाण जे आहेत ते या ठिकाणी अंबाजोगाई रोड परिसरात एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात आणि गेल्या 2 दिवसापासून जलील पठाण या अपार्टमेंटमध्ये आलेले नाहीत असं त्यांच्या वाचनामध्ये सांगितलेलं आहे। लातूरमध्ये सुद्धा नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात। त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का असा प्रश्न विचारला जातोय।